गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पोस्ट चर्चेत होतं, ते म्हणजे मंदिरामध्ये जाताना भारतीय परंपरेला शोभेल असेच वस्त्र परिधान करून जावे. तर या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा अनेक मंदिरामध्ये हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे. त्याचा काही ठिकाणी विरोध होतो, काही ठिकाणी समर्थन होतं. आज आपण शहरातील एका महाविद्यालयामध्ये आलो, जाणून घेऊया इथल्या तरुणांकडनं की त्यांना याबद्दल काय वाटतं. हा जो निर्णय घेतलेला आहे पण भारताची आधुनिकता आहे, मान्य आहे आम्हाला. भारत आधुनिक झाला आहे, सगळं डेव्हलपमेंट झाली आहे. पण एक मंदिर जे आहे ते आधीपासून आपल्या परंपरेत आलेलं एक महत्त्वाचं स्थान आहे. पण आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस तिथे दर्शनासाठी लहान लेकरं असतात, स्त्रिया असतात, आपल्यापेक्षा कमी एजवाले मुली असतात, मुलं असतात. त्यांनी आपल्याकडे बघून त्यांचा दृष्टिकोन बदल नको. आपण एक चांगली भावना, आपलं दर्शन, चांगल्या गोष्टी घेऊन आपण मंदिरात जातो, तर त्या ठिकाणी असे ड्रेस घालणं अयोग्य आहे, असं मी मताचं आहे. त्याबद्दल तुझं काय मत आहे म्हणून? माझं मत असं आहे की हे जे बोलतात ते म्हणजे बरोबर पण आहे आणि चुकीचं पण आहे. कारण की कंपल्सरी तर नाही लावू शकत ना आपण, किंवा सगळ्या मुलींना नाही सांगू शकत तुम्ही पंजाबी ड्रेस घाला. ज्याला जे घालायचं असेल त्याला ते घालायचं असेल ते घालू शकतो आपण आणि जाऊन पाया पडू शकतो. आणि मुली एवढ्या काही लहान नाही की ते वेस्टर्न कपडे घालून किंवा सिवलेस घालून मंदिरामध्ये जातील, दर्शन करतील, असं करतील. त्यांनी जेवढी देवानी बुद्धी दिलेली आहे किंवा मॅच्युरिटी आहे तेवढी की आपण कोणत्या ठिकाणी चाललो आहे, कुठं चाललो आहे, तर मग कसे कपडे घालायचे आणि काय घालायचं, ज्याला ज्याची त्याची समज आहे आणि ज्याला जसे कपडे वाटतील ते तसे मंदिरामध्ये जाऊन घालू शकतात. कुठे काही ग्रंथामध्ये किंवा कशामध्ये काही सांगितलेलं नाही की तुम्ही पंजाबी ड्रेस किंवा साडीज घालून या किंवा जीन्स टॉप नका घालू, असं काही कुठे लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे मग मला तरी असं वाटतं की मी जीन्स टॉपही घालून जाऊ शकते मंदिरामध्ये किंवा पंजाबी ड्रेसही घालून जाऊ शकते मंदिरामध्ये. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? या मताशी मी सहमत आहे. बघायला गेलं तर तुम्हाला पण अधिकार दिलेला आहे की जे तुमच्या मनाला लागतं ते घालावं. पण आपण जी भावना घेऊन मंदिरात जात असतो की एक मानसिक शांतीसाठी आपण जात असतो, त्या ठिकाणी गेल्यावर एक तर असं कंपल्शन नसतं की हे कपडे घालावं की ते कपडे घालावं. माणसाला कळायला पाहिजे की आपल्या संस्कृती काय आहे, ती विसरत चालली आहे हळूहळू. तर माझं मत तर असं आहे की त्यांनी सांस्कृतिक ड्रेसमध्येच जावं, मंदिरात जावं, असं माझं ठाम मत आहे. आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत, जाणून घेत त्यांच्याकडनं किंवा त्यांचं काय मत आहे. तुम्हाला काय वाटतं, आपल्याला चुकीचं आहे की योग्य आहे? यावरती माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येकाने आपली आपली संस्कृती जपली आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असा कुठेही उल्लेख नाही की म्हणजे छोट्या वस्त्र घालून जाणे किंवा काही असं कुठलाही उल्लेख नाही. आणि मला असं एक सांगायचं आहे की मंदिर हे कुठलंही पिकनिक पॉईंट नसून ते एक धार्मिक स्थळ आहे. त्या ठिकाणी आपण देवाची आराधना करायला जातो, देवाची पूजा करायला जातो, ध्यान करायला जातो. त्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे की ते केवळ, आणि हा नियम केवळ मुलींसाठीच नसून मुलांसाठी सुद्धा आहे. काही ठिकाणी विरोध होतो, काही ठिकाणी समर्थन होतं. काय मत या सगळ्या गोष्टींवरती किंवा आपण मंदिरामध्ये पंजाबी ड्रेसच घालून गेले पाहिजे, मुलींनी शॉर्ट्स कपडे घातले नाही पाहिजे शक्यतो. मला ते पोस्टरवरची बातमी म्हणजे पटलेली आहे की बरोबर आहे की मुलींनी तशी पंजाबी ड्रेसच घातली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या सर्व निर्णयाबद्दल लोकांचं मत आहे? तर हा विषय असा आहे की याच्यामध्ये आपण विचार केला तर भारत आधुनिक झाला आहे, पण भारताची जी मुळात संस्कृती आहे ती कुठंतरी आपण विसरत चाललो. ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की देवस्थानामध्ये जाताना, देवाची आराधना करताना, देवाची उपासना करताना व्यवस्थित नीट कपडे घालून आणि साफसुथरे कपडे घालूनच आपण देवाची पूजा करावी. असं जरुरी नाही की आपण शॉर्ट कपडे घालावे. ते पण बरोबर आहे की देव म्हणत नाही, पण आपल्याला पण कुठेतरी वाटलं पाहिजे की देवस्थानामध्ये प्रत्येक वयोगटाचे मुलं मुली वृद्ध येतात, तर त्यांचा पण आपण धार्मिक ठेच न पोचवता आपण या गोष्टी बघून आपण वावरलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपण बघतोय की दोन्हीकडनं काही ठिकाणी समर्थन होते, काही ठिकाणी विरोध होते. तर दोन्हीकडनं संमिश्र प्रतिक्रिया बघायला भेटत आहे. अपूर्व प्राणीकर न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.